गुरूंनी सांगितलं ठीक आहे सोडा, गुरूंनी सांगितलं ना, आपल्या अधिकारी व्यक्तिमत्वानी सांगितलं ना हे करा, तर ते करा, कारण त्यांच्या अधिकार वाणीतून आलेलं असतं महाराज. मग जगाचा विचार करायचा. त्यांना ही मुलं झाली महाराज एका दिवसात का. 36 वर्षाचं तपबल सामर्थ्य, 36 वर्षाची साधना, आणि मग ही निवृत्ती. ज्ञानेश्वर महाराज, सोपान आणि मुक्ताई हे 4 संत जन्माला आले महाराज. ज्या वेळेस आई वडील जर परमार्थिक असतील तर मुलं सुद्धा काही गोष्टी घरातून लागतात. खरं आहे की नाही. बाप जर पखवाद वाईट असेल ना तर पोऱ्या कमीत कमी टाळ तरी घेईल का नाही युवराज महाराज. पण बाप जर माळकरी असेल तर पोऱ्या कमीत कमी टाळकरी होईल. आणि बाप जर हेलपट्या खाणारा असेल तर पोऱ्या पलटी खाणारा होईल. आणि आपण आपल्या मुलांना, आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं लागतो महाराज. काय देणं? आपण आपल्या पुढच्या पिढीला संपत्ती देण्यापेक्षा विचाराची, आचाराची, संस्काराची श्रीमंती कमवून द्या. ती संस्कृती, विचाराची, आचाराची श्रीमंती जगात कुठंच भेटत नाही. ती वारकरी संप्रदायात भेटते. हा वारकरी संप्रदाय. त्याच ज्यावेळेस तीर्थयात्रा करता करता भूतनाथ भवानीपती भोलेनाथ बाबाच्या त्र्यंबक नगरीत आले. सगळ्यांना माहिती आहे वाघ माग लागला म्हणून निवृत्ती दादा एका गुफेत गेले. वाघ माग लागला म्हणून गुफेत गेले की देवाने त्यांना गुफेत बोलवलं, देवाना बोलवलं. आणि मग गहिनी प्रसादे. आणि निवृत्ती महाराजांकडून ज्ञानदेव सार. हा पण एक विशेष असा आहे की निवृत्ती दादांनी ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह दिला. त्यांच्या आईला, त्यांच्या आजीला सुद्धा गोरक्षनाथांचा काय होता? अनुग्रह होता महाराज. पण पुढे जाऊन ज्या वेळेस ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली आणि सांगितलं आता मला थांबायचं आहे. कोणाला सांगितलं? गुरूंलाच सांगितलं. गुरूंनंतर जाणं योग्य. तिडून पुढं जे काही अभंग केले म्हणे निवृत्ती दासो. आणि शेवट बाप रखमा देवी बरोबर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाली. नवे सोपान मुक्ताईंची समाधी झाली. आणि मग आमच्या निवृत्ती दादांना वास्तविक पंढरपूरच्या वारीत गेले महाराज. देवादिदेव परमात्मा पांडुरंग पंढरीनाथाने ज्यावेळेस पाहिलं, सांगितलं की दादा काय झालं? एवढ्या प्रसन्न मनाचे तुम्ही आज इतकं खिन्न का आहात? त्यावेळेस गोड शब्द बाहेर आले की देवा, ज्ञानाचं प्रचार प्रसार केला. नामदेव महाराज भक्तीच्या माध्यमातून प्रचार प्रसार करताय. आता माझी गरज उरली नाही का? सगळे माझ्या आधी निघून गेले. चिंतन आहे महाराज याच्यात. सगळ्यात मोठं दुःख हे असतं वयस्कर बापाला आपल्या मुलगा त्याच्या आधी जर गेला तर सगळ्यात मोठं दुःख त्या माय बापाला राहतं महाराज. तेच दुःख होतं कोणाला? देवाने सांगितलं तसं नाही. एखादा जर असा काही दगड असतो त्याच्यावर किती घनाचे वार करा दगड फुटत नाही. हे 3 जण गेले. तुमच्या हृदयावर किती वेदना झाल्या असतील पण तुमचं हृदय इतकं परिपक्व आहे की त्या वेदनातून सावरण्याची शक्ती तुमच्याकडे होती म्हणून ते 3 तुमच्या आधी गेले. सांगितलं काय आहे इच्छा? सांगितलं 84 सिद्धाचं भेट. आम्हाला जी काही सिद्धी प्राप्त झाली आमच्या सारख्यांना ती कुठून? आदिमाया शक्ती परंबा प्रभूती जगत माता जगत राणी सप्तशृंगीचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळेस पांडुरंगानं विमान करावं. नामदेव महाराज पांडुरंग परमात्मा स्वतः रुक्माई आणि कुठं आणलं? वणीच्या डोंगरावर. तिथं काही दिवस राहिले. नामदेव महाराजांनी आई समोर कीर्तन करावं. निवृत्ती दादांनी ते ऐकावं महाराज. त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं आता मला हरिहर नगरीत घेऊन या. हरिहर नगरी कोणती? बोला. हरिनगरी म्हणजे त्र्यंबक. हरिनगरी म्हणजे नाशिक आणि हरनगरी म्हणजे त्र्यंबकेश्वर. इकडं कुंभमेळा जो भरतो राम भक्तांचा इकडे भरतो आणि शिव भक्तांचा 13 मडी आखाड्याचे तिथं शाही स्नान चालतात आणि राम भक्तांची इथं चालतात. इथं आले, इथे का मंदिरात राहिले. आणि इथून ज्या वेळेस
सांगितलं मला आता कुठं जायचं? ज्याचा अवतार भूतनाथ भवानीपती विश्वाद्य विश्वबीजम निखलम भयहरणम पंचवक्र नेत्रकम. वास्तविक निवृत्ती दादा अवतार कोणाचे होते? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. सांगितलं मला तिथं. आणि मग ज्या वेळेस त्र्यंबक नगरीमध्ये गेले महाराज, ज्यावेळेस तो समाधी सोहळा, तुमच्या आमच्यासाठी येतील तर काय, अरे आमच्या दादांसाठी त्यांच्या त्या सोहळ्यासाठी देव आले, सर्व संत आले, सर्व देव संत आले. एवढंच काय, सावतोबा त्यांच्या आधी गेलेले होते ते सुद्धा आले. मला शक्य आहे का? मग तुकाराम महाराज बहिणाबाईसाठी आले ते का नव्हते? निळोबासाठी, निळोबरायांसाठी आले होते. आणि मग सर्व देवांनी पुष्पवर्षा केली आणि आमचे निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थ झाले. तिथं जाऊन नुसतं तुम्ही तिथली माती जरी कपाळाला लावली ना महाराज, तरी तुमचं भाग्य पलटण्याची ताकद संतांच्या चरणात आहे. त्याच्यासाठी हा काय आहे? हा अजून काय त्र्यंबक मध्ये? काय त्र्यंबक मध्ये? स्वामी समर्थ हाय हाय. अजून बोला बोला. गंगा गोदावरी, ती भगीरथ राजाची गंगा आणि ही गौतमी गंगा. गौतम ऋषींकडून गोहत्या झाली, त्याचं निवारण करण्यासाठी भगवंताने ब्रह्मगिरी जटा आपटल्या म्हणून लोक म्हणतात. आणि आजही भजन आहे. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी, झुळ झुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी, झुळ 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 गंगा वाहे श्री. झुळ झुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी, झुळ झुळ गंगा वाहे श्री. गेले तर दादांचं दर्शन घ्या, गेले तर त्र्यंबक राजाचं दर्शन घ्या, गेले तर उजव्या बाजूला नील पर्वत आहे, तिथं निलांब देवी आहे, तिचं दर्शन घ्या. ब्रह्मगिरीचं दर्शन घ्या, गंगाद्वाराचं दर्शन घ्या. नाही तर तिथं गेल्यानंतर आणि गंगेत गेले तर रात्री 12 नंतर स्नान करू नका. कोणत्याही तीर्थक्षेत्रावर स्नान करायचं तर रात्री 12 ते 3 मध्ये स्नान करू नये, हे शास्त्र सांगतं. पण आपण कधी उड्या मारितो. हा या भूमीचा महत्व. या भूमीकडे आपण जात आहोत. कशाने जात आहोत? पायी जात आहोत. गाडीने लोक जातात, काही लोक आता विमानाने तीर्थयात्रा करतात. खरं की नाही? आता तीर्थयात्रा म्हणजे काय झालं महाराज, इथं बोललं नाही पाहिजे. लोक घ्यायचे तीर्थयात्रेला जायचे. तीर्थयात्रा कशी? पायी. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नाही. काय सिद्धी भेटेल वारीतून महाराज? म्हणून तुम्ही गेली किती दिवसापासून आहे? आता आज कितवा दिवस आहे? 5 दिवसापासून तुम्ही देवाच्या नामाशी, त्याच्या तत्वाशी, त्याच्या रूपाशी, त्याच्या भजनात, त्याच्या चरित्रात इतके काही संलग्न झालात की तुम्हाला बाकीच्या गोष्टींची इच्छा अपेक्षा राहिली नाही. कारण तुम्ही त्याचे दास झाले. नुसते दास झाले नाही, काय झाले? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या
भक्त झाला. भक्ताची व्याख्या काय? जो प्रपंचिक गोष्टीतून आसक्त होतो, जो प्रपंचिक गोष्टीतून आसक्त होतो, जो देवाच्या मार्गाला लागतो, त्याला म्हणतात भक्त. कमीत कमी नाही काही तर कमीत कमी 8 दिवस तरी तुमचा प्रपंच डोक्यात नाही नाही का? खरंच प्रपंच डोक्यात नाही, खुशाल नाही म्हणून मी आता इथून गेलो, माझ्या डोक्यात प्रपंच राहणार आहे. पण प्रपंच डोक्यात ठेवायचा राहतो महाराज, तो आत उतरू द्यायचा नसतो. प्रपंच ओसर, प्रपंच ओसर, प्रपंच ओसर, प्रपंच प्रपंच ओसर चित्त तुझे पायी मुरो. डोक्याने करायचा तो प्रपंच आणि अंतःकरणातून करायचं महाराज.